महाराष्ट्र पोलीस अशी मात्र किचन जो आहे, चावी हरवली असेल तर आपण ओळख पटवून ती घेऊन जायची इथे जमा झालेली आहे. जहीरभाई पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. महापौर चषक आपण पाहतायत. अतिशय चांगला दैदिप्यमान असा हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा. यंगस्टर पापडे हे नाव नेहमी चर्चेत आपल्याला पाहायला मिळतं आणि आता त्याच्या समवेत अमित मित्रमंडळ सतपाळे आयोजित कमलेजी ठाकूर साहेब आणि गणेशजी काकड साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. कौस्तुभ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि सागरजी आपलं सुद्धा वेलकम आहे या क्रीडा नगरीमध्ये. अगदी या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या इंजुरीने त्रस्त आहेत कौस्तुभ म्हात्रे. लवकरात लवकर रिकवर होतील हीच अपेक्षा करूया.
डिका स्पोर्ट्स या चॅनेलवर सध्या आपण आहोत. मॅचचा आनंद घेत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. साई कृपा डोंगरी टीम प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि त्यांच्या अगेन्स्ट झुंजार नायगाव. मेहुलजी करडे, कुंदनजी सुतार या मॅचचा आनंद घेत असताना संदीपजी यांना सुद्धा आपण पाहत आहेत. अर्थातच सँडी. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत. आणि दुपारच्या सत्रात गणेशजी काकड सर ॲक्युरेट लक्ष उद्याच्या दिवसातील लॉट सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक गव एक फॉर्मॅट आणि ऑल इंडिया ओपन असा मात्र फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल या मेयर ट्रॉफी 2026 मध्ये. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवसात जे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत, एका साईडला भंडारी समाजातील संघ पाहायला मिळतील आणि आगरी कोळी समाजातील संघ परवा. ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत आणि कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. ग्रेट कॅच, एक्सलंट फिल्डिंग. अक्षय पुढे सरसावले गेले होते. वॉट अ कॅच, ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज बाद. सध्या 5च धावा फक्त आपल्या पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्थिर राहिले. नाजूक स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी.
यावेळेला हा बॉल मिसफील्डचा फायदा मिळाला आहे. सरळ बॉल निघून जाईल आणि पाहता पाहता इथे जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघ जाऊन पोहोचतोय साई कृपा डोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 7 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे स्ट्रगल करताय सध्या तरी साई कृपा डोंगरी हा संघ. इथून 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये धावा होऊ शकतात, परंतु त्यासाठी तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. तो सेल्फ कॉन्फिडन्स यावेळेला पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. थ्री इन रो. वॉट अ बॅटिंग. क्लास बॅटिंग करत असताना फलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर जयेश. 8 बॉलमध्ये 21 रन ज्याच्या बॅटमधून 262.50चा स्ट्राईक रेट आणि 25 धावा. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. जयेश इज ऑन अ फायर. दिस इज अ क्लास. काय बॅटिंग सुरू आहे. 2 षटकांमध्ये 7 धावा. म्हणून मी उल्लेख केला होता की 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये धावा येऊ शकतात. 2 षटकांमध्ये काय झालं त्यापेक्षा आता या 2 षटकांमध्ये मी काय करणार आहे ही जेव्हा तुम्ही चांगली थिंकिंग ठेवता त्यावेळेला डेफिनेटली धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतो. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग होते मात्र इथे फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला आहेत. फेकी करतील तत्पूर्वी जयेश 2 रन्स इन्क्लूड करतात. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. श्रीकृपा डोंगरी या टीमच्या माध्यमातून या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 27 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्या बात आहे जयेश. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. पुन्हा एकदा फोर्स केलंय. वा जयेश अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. आभार. पुन्हा एकदा फोर्स केलंय. वा जयेश अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. इथे 26 धावा तब्बल पाहायला मिळतात. हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट जयेशच्या बॅटमधून. जयेशने मात्र भूतकाळाचा विचार केला नाही. वर्तमान काळामध्ये मला काय करायचं आहे, कारण भूतकाळ जर डोक्यामध्ये सतत ठेवला तर वर्तमान काळ हा खराब जातो आणि हे सत्य आहे. या षटकाराने चित्रंजन बापू यांचं स्वागत, गणेशजी काकडसर आणि रुपेशजी डिकुना यांचं स्वागत चौकाराने केलं जात आहे आणि या चौकाराने तब्बल धावसंख्या 37, 30 धावा या षटकात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ आणि शिवकृपा डोंगरी टीम सध्या जाऊन पोहोचते 37. 3 षटकांच्या समाप्ती अखेर जयेशच्या धावा झालेत
आतापर्यंत आपण विचार केला तर 33 धावा आणि स्ट्राईक रेट 300चा पाहायला मिळतोय 11 बॉलमध्ये. वाह, व्हॉट अ बॅटिंग क्लास. चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल 38 रन झालेत. 38ला 3. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना इथे सेन्सिबल बॅटिंग केली जाईल का, कारण जयेश सध्या त्या लयमध्ये आहे. इथून आपण पाहिलं तर स्टेप आउट होऊन खेळले गेलेत, त्यामुळे कदाचित सौरभ ठाकूर यांनी विचार केला की कमरेच्या वरती जरूर होता, परंतु डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे डिसिजन चांगलं पाहायला मिळालं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 39. 4 बॉलचा खेळ शेष राहिला आहे. जयेश ज्या लयबद्धतेने बॅटिंग करतोय, खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. अशा प्रकारची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. अगोदर 2 षटकांचा आढावा घेत 7 धावा, फक्त 3.50चा करंट रन रेट, परंतु त्यानंतरचा रन रेट आपण पाहिला, त्याचा बॅटिंग ॲव्हरेज, त्याचा स्ट्राईक रेट अप्रतिम अफलातून पाहायला मिळतोय. शॉट ऑफ प्लेन बॉल खेचून मारलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. फिल्डरला बीट करत षटकारात परावर्तित करणारा हा अप्रतिम षटकार. 6 धावा. काय जयेशने बॅटिंग यावेळेला केले. स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दुपारच्या सत्रामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना दिले आणि शिवकृपा डोंगरी टीम भुईगाव संघ जाऊन पोहोचतोय 45ला 3. 45 लॉस ऑफ 3 विकेट. इनक्रेडिबल बॅटिंग. फुलटॉस बॉल जरूर होता, परंतु यावेळेला आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येईल हाऊस सरांकडून. (46 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 3 बॉल शेष राहिलेत. थोडासा गोलंदाज सुद्धा दबावात्मक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दबाव जरूर आहे. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा उंची गाठले बॉलने, परंतु इथे विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होत आहेत आणि यस टेकन. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 4थ्या बॉलवर मिळते विकेट, परंतु एक अंडरस्टँडिंग इनिंग जयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. काय बॅटिंगचं अप्रतिम पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्या बॅटमधून धावांचा वेग ऋषिकेश आम्हाला दर्शवत आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर सुपर बॅटिंग. 39 13 बॉलमध्ये 300चा स्ट्राईक रेट, 5 षटकार आणि 1 चौकार. व्हॉट इनिंग. एकदा जयेशची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या यायला हव्यात. आउटस्टँडिंग इनिंग. ग्रेट नॉक.
खराब शॉट सिलेक्शन. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल. राजेशजी तलासिलकर यांना आपण पाहतायत एका साईडला सौरभ ठाकूर सध्या विशेष सहकार्य नेहमीच त्यांचं असतं, कारण यंगस्टर पापडीचे सदस्य आहेत आणि ग्रुपवर नेहमीच चर्चेत राहणारं एक असं व्यक्तिमत्व. स्पेशली एकविरा ग्रुप फेवरेट ग्रुप आहे. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि कमबॅक करणं जाणलं गोलंदाजाने. 4 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 रनचं टार्गेट यावेळेला सेट केलंय. पहिल्या 12 बॉलचा विचार केला तर 7 धावा फक्त, आणि त्यानंतर विचार केला तर 40 रन आले 12 बॉलमध्ये, म्हणजे 47 रन 4 षटकांमध्ये. 48 रनचं टार्गेट 12च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. झुंजार नायगाव टीमला झुंजार बॅटिंग करावी लागेल. चेक. चला, बाप्पा मोर्या टीमचे कॅप्टन आणि अमर टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. बाप्पा मोरिया आणि अमर टीम.
चला या बापूजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करणार आहोत. एक चांगली फिटनेस चित्तरंजन साहेब यांना आपण पाहत आहेत आणि अजूनही ती फिटनेस नवतरुणाला लाजवेल अशी फिटनेस आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. हेड अँड टेल आणि यस टेल आलंय. अमर टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. बॅटिंग स्वीकारलंय. एकच धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा आणि प्रतिस्पर्धी संघ बाप्पा मोरिया टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केले गेले. दरम्यान चौकार आला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर 8 रन्स ऑन द बोर्ड. अम्मार शेख यांचे पिताश्री आरिफ शेख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आरिफ भाई आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपलं सहर्ष स्वागत. एक क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आरिफ भाई आपका तहे दिल से स्वागत करते हैं इस प्रतियोगिता में और शुक्रिया अदा करते हैं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी अजून सुद्धा 37 रनची आवश्यकता आहे. 17 बॉल्स अँड 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता. जयेश अपील करतायत परंतु त्या अपीलला काही दाद मिळणार नाहीये कारण बॅट अँड बॉलचं कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन झालेलं नाहीये. अगदी नेत्रदीपका 16 मे ट्रॉफी 2026 महापौर चषक 2026 आपण पाहत आहेत. सकाळच्या सत्रात या स्पर्धेच्या माध्यमातून अजयजी यशवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते. महापौर दरम्यान विकेट डाऊन. त्यांच्या समवेत मार्शल लोपिस साहेब उपमहापौर यांना आपण पाहिलं. स्थायी सभापती प्रवीणजी शेट्टी साहेब यांना आपण पाहिलं. बिना फुटाडो मॅडम ज्या नगरसेविका यांना सुद्धा आपण पाहिलं. माजी नगरसेवक हार्दिकजी राऊत साहेब यांना सुद्धा आपण पाहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्वांचं पदस्पर्श या स्पर्धेला लाभले गेले आणि त्यांच्या उपस्थितीने 4 चांद लाभले या स्पर्धेला. दरम्यान विकेट डाऊन. सध्या स्थिती जर आपण पाहिली तर 11 वर 1 झुंजार नायगाव या टीमची. आमचे 4ही ऑफिशियल पंच सध्या आपण पाहिलं तर राजेश तलासिलकर यांना आपण पाहत आहेत. आऊस सर या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आणि बाळा काकड सर यांच्या शुभ हस्ते ग्राउंड नंबर 2 वर टॉस त्या ठिकाणी केला जाईल मॅचचा. सध्या हितेन आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आहेत. चांगली फिल्डिंग केली होती TR ट्रॉफीला. मात्र ज्या वेळेला त्यांनी जी धाव घेतली बॅरिगेट्सला डिरेक्ट आदळला होता परंतु दुसऱ्या दिवसात समजलं नाही. क्रिकेटवरचं हे डेडिकेशन आहे. हितेनला मी सातत्याने पाहिलंय. गणेश काकड सरांच्या छत्रछायेखाली हितेन यांनी खूप चांगले क्रिकेट खेळले. नेहमीच अनिकेत हितेन यांना गणेश काकड सर पुढे घेऊन जातात. इस बॉल द मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड नंबर 1 वर 17 झालेत. विजयासाठी 31 रनची आवश्यकता. 17 रन झालेत. 31 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे.
वा, चांगला फटका आलाय. 23 रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर टायमिंग. 23 धावा आणि विजयासाठी आता 25 रनची आवश्यकता. झुंजार नायगाव टीम सध्या आपण पाहतायत यावेळेला अप्रतिम 23 धावांपर्यंत पोहोचली गेले आणि त्याच्या अगेन्स्ट शिवकृपा डोंगरी टीम सध्या स्ट्रगल करते, कारण कंपॅरिझन करताना सध्या आपण पाहिलं तर पुढे आहे तो झुंजार नायगाव संघ, कारण 2 षटकांमध्ये फक्त 7 धावा होत्या, परंतु इथे 23 रन्स पर्यंत मजल मारली गेले. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट, सरळ बॉलला फेकून दिलंय. वाह, काय फटका खेळलाय. जितेश, वाह काय बॅटिंग सुरू आहे. खेळाडू प्रेक्षक बनतायत तर प्रेक्षक खेळाडू बनतोय. जसं जयेशने आक्रमकता सिद्ध केली होती तशीच आता जितेशने आक्रमकता सिद्ध करायला सुरुवात केली. संघाची धावसंख्या तब्बल 29 वर जाऊन पोहोचली गेले आणि विजयासाठी आता जवळजवळ आपण पाहिलं तर 19 रनची आवश्यकता. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, परंतु इथे जयेशला बीट करत बॉलने वेग घेतला बाउंड्री लाईनचा. बाईच्या स्वरूपात नशिबाचा चौकार. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. हा नशिबाचा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड. 15 रनची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे. ऑन साईडला खेळलाय, खूप चांगला फटका तर आहे. एक नंतर मेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. या धावसंख्येवर 14 रनची आवश्यकता आहे. जितेश, ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर. कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे जे षटकार पाहायला मिळाले. अप्रतिम ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन, पुढे येईल. चांगली फिल्डिंग, तत्पूर्वी एकच रन, 35 धावा. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 13 रनची आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. रन रन तर रखरखत ऊन आणि त्या उन्हामध्ये बॅट तळपले सध्या तरी आपण पाहत आहेत. विकेट डाऊन. सात बॉल 12. 7-12चं समीकरण आलं की खूप काही चर्चा होते. 7-12 कोण सोडवेल याकडे लक्ष असेल. 7-13, 7-13, 7-12 खूप काही सांगून जातो. घराघरामध्ये भांडणं सुद्धा लावून जातो. हा 7-12 आहे, परंतु इथे 7-13 आहे सध्या तरी आपण पाहत आहेत. परंतु 7-12 हा संघ सुद्धा मी पाहिला होता ऑलिम्पिक भिवंडीमध्ये जी स्पर्धा झाली टेनिस बॉल क्रिकेटची, आणि तिथे मापोली हा संघ, भिवंडीतील 7-12 मापोली हा संघ सुद्धा पाहिला होता. वेला ऑन साईडला शफल झाले, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता इथून 6 बॉल 12 रन, 6 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. सध्या जाऊया ग्राउंड नंबर 2 वर. झहीरबाई त्या ठिकाणी आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये.
सहा बॉल आणि 12 रन, 6-12चं समीकरण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल शफल झालेत आणि सरळ बॉलला यावेळेला भिरकावून दिलंय चौकारासाठी. गुड शॉट. 5 बॉल आणि विजयासाठी 8 रनची आवश्यकता. 5 बॉल आणि 8 रन. सध्या कुंदनजी सुतार, मेहुलजी करडे, प्रवीणजी ठाकूर. जुनं क्रिकेट वेगळं होतं, ते मात्र ट्रॉफीसाठी क्रिकेट खेळलं जायचं, परंतु आता आपण पाहिलं तर खूप काही सातत्याने बदल घडत गेले. ऑन साईडला वाह, काय फटका खेळलाय. गेल्या मॅच मध्ये मला का मॅन ऑफ द मॅच मिळाली होती याचं प्रात्यक्षिक देत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य, सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतं. आता 4 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आली कुठे, परंतु आदित्यने जो फटका खेळला तो अप्रतिम होता. टाळ्यांचा कडकडाट करणारा तो षटकार पाहायला मिळाला आणि या मॅचची हवा काढणारा षटकार पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 2 रन. चांगला बॉल. सामना समाप्त झालेला नाहीये. 3 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. असे सामने 2025-26 मध्ये फार मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचलेत. काही संघांना पराभवाची चव चाखायला मिळले, काही संघांना विजयाची चव चाखायला मिळले. त्यामुळे क्रिकेट आहे आणि प्रेडिक्शन कोणीही करू शकत नाही. 3 बॉल आणि 2 रन. 3 बॉल 2 रनचं समीकरण पाहायला मिळतं. दबाव आहे, नो डाऊट अबाउट इट. राज, राजचा हा बॉल यावेळेला सॉफ्ट डिसमिसल आणि यस टेकन. म्हणून मी म्हटलं फक्त म्हणून चालणार नाहीये. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 2 रन. सामना होता कुठे आला कुठे. हृदयाची धडधड धडकन वाढली गेले, हृदयाची ठोके वाढलेत. 2 बॉल आणि 2 रन. व्हॉट अ मॅच. चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्यामुळे धावा तुम्हाला कराव्याच लागतील. ड्रेसिंग अँड चेसिंग ही टॅगलाईन आहे. कारण नुकतंच कुंदन सुतार सर दर्शवत होते की 2009 मध्ये इथेच तो रूल्स फॉलो केला गेला की चेसिंग कंपल्सरी, आणि तिथून नियम जो आला या वसई तालुक्यामध्ये उदयास आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला असेल, नो डाऊट अबाउट इट. 2 बॉल आणि 2 रन. फोर्स केलं होतं या बॉलला. आता 2 बॉल 2 रन. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. 1 वर्ष म्हणजेच काय तर 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष पूर्ण होतं आणि आपल्याला थांग पत्ता सुद्धा लागत नाही. त्यामुळे ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे हे सांगण्याची गरज नाही आहे. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. 2 बॉल 2. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. हा झेल खूप महत्वपूर्ण. खराब फिल्डिंग. 1 रन तर मिळाली, मात्र इथे डाईव्ह मारायला हवी होती. परफेक्ट. इथे जर कदाचित झेल टिपला असता तर पराभवाची चव चाकायला झुंजार नायगाव टीमला जरूर मिळालं असतं. परंतु इथून जर आपण पाहिलं तर या वेळेला नख कुरतडणारा सामना पाहायला मिळाला. चला, मॅन ऑफ द मॅच. आदित्य ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट सुद्धा आहेत आणि षटकार चौकारांचा पाऊस सुद्धा पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच आदित्य ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. संदीपजी साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. नेहमीच दुकटनमध्ये त्यांचा प्रतिसाद चांगला मिळत असतो. दुकटन प्रीमियर लीग सुद्धा ते चांगलं हाताळतात. डेडिकेट. या सँडी यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आणि मेडल देऊन आपण सन्मानित करतायत. महापौर चषक अतिशय कमलेजी ठाकूर साहेब यांनी
जे मॅनेजमेंट केलं आहे गणेशजी काकड सरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, त्यामुळे खरोखरच प्रवीणजी ठाकूर साहेब असतील आणि संपूर्ण टीमने केलेलं मॅनेजमेंट अफलातून मानाचा सलाम आहे. मे ट्रॉफी 2026 डे 1 मध्ये आपण सध्या आहोत. डेका स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. आदित्य वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन.